राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या. शेतकरी मित्रांसाठी आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या सध्या समोर आलेल्या आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा. उत्पादनांमध्ये खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर. तर पहा कांद्याला किती मिळतोय आजचा बाजारभाव. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांच्या नगदी पीक असलेला कांदा पीक घेण्याकडे कल आहे, त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं उत्पादन घेतले जातात. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कांद्याला चांगला भाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु गेल्या 8 दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. पोलिसांची तटबंदी भेदून तुपकर समर्थकांचे समुद्रामध्ये आंदोलन. समुद्रात बुडवले सातबारा व सोयाबीन. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं आंदोलन सुरू होते. दरम्यान आज रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह अरबी समुद्रामध्ये आंदोलन करणार होते. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन उधळून टाकण्यासाठी सरकार आणि पोलिसांना प्रयत्न केले. रविकांत तुपकर यांच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांना अटक केली, तरी देखील काही शेतकऱ्यांना मुंबई पोलिसांची तटबंदी भेदत अरबी समुद्रामध्ये कर्जाचा बोजा असलेला सातबारा तसेच सोयाबीन आणि कापूस बुडवत आंदोलन करून स्वतःला कर्जमुक्त घोषित केले. कांदा दरामध्ये क्विंटलला 950 रुपयापर्यंत घसरण. उत्पादकांच्या कष्टाला केंद्र सरकारचा हस्तक्षेपाचा सुरंग लागला. लेट खरीप कांद्याची आवक बाजारामध्ये सुरू झालेली आहे. त्यातच आता रब्बी हंगामात देखील नवीन उन्हाळी कांद्याची आवक वाढण्याची स्थिती आहे. मात्र मागणी कमी झाल्याने त्याचा परिणाम परराज्यातील बाजारामध्ये होणाऱ्या पुरवठ्यावर झाला आहे. त्यातच आता 20% निर्यात शुल्कामुळे निर्यात रोडवली आहे. परिणामी रब्बी कांदा हंगामाच्या सुरुवातीलाच क्विंटलमागे 950 रुपयापर्यंत घसरण झालेली आहे. केंद्राचा हस्तक्षेप आणि धोरणे कारणीभूत असून कांदा उत्पादकांच्या कष्टांना सुरंग लावला जात आहे. पालखेड डाव्या कालव्याचं आवर्तन. उशिरा सुटल्याने पिके आली धोक्यात. हजारो एकरवरील पीक अडचणीमध्ये. अर्धा हंगाम उलटल्यानंतर प्रशासनाला आली जाग. अंत्योदय लाभार्थ्यांच्या साड्या वाटपास मंजुरी, तरीही विलंब. 16,597 लाभार्थी प्रतीक्षेमध्ये. वितरणामध्ये गोंधळ. जिल्ह्यातील तालुक्यातील लाभार्थ्यांची संख्या इतकी राहणार. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी आले. अनिल देशमुख यांचा सरकारवर टीकास्त्र. वाशिम येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. राज्यातील महायुती सरकार कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांचा प्रश्न आणि समाजातील तेढ यावर अपयशी ठरल्याचं टीकास्त्र माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना 19 मार्च रोजी सोडले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेने विदर्भ दौऱ्यावर निघाले असताना माजी मंत्री अनिल देशमुख यांना यावेळेस व्यक्त केले. सोनं विकू म्हटलं पण हातात माती. कांद्याच्या घरामध्ये 7.5. 8 दिवसामध्ये दर कोसळले. शेतकऱ्यांचा आर्थिक गणित बिघडले. खर्चही वसूल होईना. शेतकरी मोठ्या संकटात. हमीभावाने सोयाबीनच्या खरेदीचे पैसे थकले तर तूर नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ. जिल्ह्यातील चित्र. पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी संकटात. तुरीला बाजारामध्ये दर चांगले. मूर्तिजापुरामध्ये अन्नत्याग आंदोलन. 7/12 कोरा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. तहसीलदार समोर शेतकरी एकटवले. शेतकऱ्यांचं आंदोलन. कर्जमाफी करण्यामध्ये घोषणा. जिल्ह्यातील महावितरण 3.5 लाख टीओडी मीटर बसवणार. शासकीय कार्यालयापासून टीओडी मीटर बसवण्यास सुरुवात, तर घरोघरी लवकरच बसणार मीटर. जिल्हा बँकांच्या सीईओंना शेतकऱ्यांना दिलं निवेदन. शिष्टमंडळाने केली अधिकाऱ्यांशी चर्चा. मुदत फेरी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 2025 आणि 26 आर्थिक वर्षामध्ये 0% व्याजदराने कर्जाची वसुली करण्यात यावी अशी मागणी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातून केली आहे. शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. अतिवृष्टीचे 241 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा. जिल्ह्यातील ऑगस्ट 2024 अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे तब्बल 1,46,291 हेक्टरवरील खरीप पिके बाधित झालेल्या होती. 5 महिन्यानंतर शासनाने 1,90,285 शेतकऱ्यांसाठी 241 कोटी 18,52,000 निधी मंजूर केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतीक्षा संपली आहे. तर गतवर्षी खरीप हंगामात पावसाने कव्हर केला होता. सततचा अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे सोयाबीन कापूस पिकांचं प्रचंड नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाकडून या नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे करण्यात आले आहे. त्यानंतर आता 3 ऑक्टोबर 2024 रोजी
शासनाकडे नुकसानीचा अहवाल सादर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे 241 कोटी रुपये जमा झाले। त्यामुळे शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा मोठा आणि लाभदायक दिलासा मिळत आहे। अंगणवाडी सेविका घरी येणार, घरात कार आहे का तपासणार। जिल्ह्यातील 3,2500 लाडक्या बहिणी रडारवर, कुटुंबामध्ये वाहन आढळल्यास लाभ होणार बंद। वरिष्ठाकडून आदेश, लवकरच अंमलबजावणी सुरू होणार। लाभार्थ्यांना घरबसल्या करता येणार ई-केवायसी। मेरा ई-केवायसी ॲप 31 मार्चपर्यंत आहे मुदत, लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्या, परिणामी फुके अतिवृष्टी अनुदान 3 हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय। गोंदिया जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या गंभीर विषयावर विधान परिषदेचा मुद्दा उपस्थित करीत आमदार डॉक्टर परिणय फुके यांना सभागृहाचं लक्ष वेधले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची यावेळेस मागणी केली। धानामागची 7.5 संपेना, हमीभाव कमीच, खर्च अधिक, उत्पादनामध्ये भाव कमी। उसनवारीना नील, शेतकरी मात्र चिंतेत। कार्डधारकांना ई-केवायसीसाठी आता शेवटची संधी, 2.5 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी बाकी, 11 दिवस राहिले शिल्लक। घरकुलासाठी होणारी ओरड आता कायमची होणार बंद, गरजवंतांना मिळेल हक्काचा निवारा, स्वतःचं संरक्षण करा आणि घ्या घोषणापत्र। हेक्टरी 20,000 रुपये बोनस केव्हा मिळणार, शेतकऱ्यांची मागणी। धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचं जाहीर केले होते, परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देण्याबाबत हालचाली दिसून येत नाहीत। मार्च महिना उलटत असताना अजूनमधून शासनाकडून घोषणा न झाल्यामुळे शेतकरी निराशी आहे। 3 महिन्यानंतरही 16,000 क्विंटल धान गोदामात पडून, रब्बीचे धान ठेवणार तरी कुठे, वाऱ्यावर सांगून भरडाईला गती मिळेना। पीक विमा मिळणार 31 मार्च अखेर, आमदार राजेश विटेकर यांना मांडली लक्षवेधी। कृषी मंत्र्यांना विधिमंडळात सभागृहामध्ये दिली रक्कम वर्ग करण्याचं आश्वासन। परभणी जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी सध्या समोर आलेली आहे। जिल्ह्यातील पीक विमा अग्रिमचा प्रश्न मागील काही दिवसापासून गाजत आहे। या प्रश्नाला लोकमतमधून वारंवार वाचा फोडण्याचं आली। अखेर राजेश विटेकर यांना लक्षवेधी मोडल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मार्च अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम पडेल असे आश्वासन विधिमंडळात दिले। परभणी जिल्ह्यातील 3,57,000 शेतकऱ्यांना पीक विमा पोटी 7,65 लाख रुपयांचा स्वतःचा हप्ता भरलेला आहे। राज्य शासन किंवा शासन व ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स यांना आपापले हप्ते भरल्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 335,90 लाख रुपयांचा रक्कम 25% अग्रिम म्हणून मिळणार आहे। यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढून 4 महिने उलटले आहेत, तर एकतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम देणे बंधनकारक आहे। मात्र ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने शासनाचा 99 कोटी रुपयांचा हप्ता अद्यापर्यंत येणे बाकी असल्याचं कारण पुढे करीत अग्रिम वाटप करण्यास असमर्थता दर्शवली होती। जिल्हा कृषी अधीक्षक परभणी आणि कृषी आयुक्तांना तसेच कळवले होते। परभणी जिल्ह्यातील सर्व 52 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले होते, त्यांना तत्काळ पीक विमा मिळणे गरजेचे होते। तसेच 30 सप्टेंबर 2024 रोजी अधिसूचना काढल्यानंतर 1 महिन्यामध्ये आता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणे नियमाप्रमाणे बंधनकारक होत आहे। परंतु आज जवळपास 5.5 महिने उलटून गेल्यानंतरही प्रत्यक्षात पीक विमा मिळाला नाही अशी खंत राजेश विटेकर यांना लक्षवेधीमध्ये व्यक्त केली। हळदीचे भाव उतरले, 14,000 रुपयावरून आले 11,000 रुपयावर। हळद काढणी प्रति हेक्टर मजुरी 15,600 रुपये। खरीप हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करा। जिल्ह्यातील पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जवळपास 11 लाख शेतकऱ्यांना पीक विमा घेतला आहे। मात्र दिलेल्या मुदतवाढीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालेला नाही, तो तत्काळ वाटप करावा अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे। या संदर्भामध्ये तहसीलदार राजेश जाधव यांना शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी ढोजने यावेळेस निवेदन दिले। अधिग्रहणाचे 26,52,000 रुपये अडकले, किनवट तालुक्यातील यंदा अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांचा नकार। अतिवृष्टीमुळे अनुदानाची प्रतीक्षा, गोंदी मंडळातील शेतकरी वैतागले। 6 महिने उलटून गेले तरी शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यंदाचे काम पूर्ण झाले नाहीत।